तर कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर्षा किचनमध्ये. तर आज मी तुम्हाला ना मस्तपैकी साध्या सोप्या पद्धतीने अगदी गावरान पद्धतीने मोड आलेल्या मटकीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे. ही भाजी ना दुपारच्या जेवणासाठी भाकरीसोबत चपात्यासोबत खूप छान लागते. टिफिनसाठी तुम्ही ही भाजी झटकीपट बनवू शकता. विशेष म्हणजे ही खूप स्पेशल आहे, हेल्दी आहे आणि खूप पौष्टिक पण आहे. तिकडे बघू शकता मस्त सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही मोड आलेल्या मटकीची सुक्की भाजी करून दाखवणार आहे. तर चला बघून घेऊया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे मी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इकडे बघू शकता हे आपले उसळवाले असतात बघा, त्यांच्याकडे ही मोड आलेले कडधान्य भेटतात. तिकडे मटकीची उसळ मोड आलेली भेटून जाते. तर मी पाव किलो उसळ आणलेली आहे. त्यानंतर इकडे मी मिरची, कांदा आणि टमाटर एक सोबत कट करून ठेवलेला आहे. तर ही उसळ तुम्ही लाल मसाल्याची सुद्धा बनवू शकता. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, थोडेसे कढीपत्ते टाकायचे आणि मिरची, कांदा आणि टमाटर हे सोबत परतून घ्यायचं. आता ही उसळ आहे ना तुम्ही लाल मसाल्याची पण बनवू शकता. फक्त मिरची कट करायची नाही, कांदा आणि टमाटरच परतून घ्यायचं. तर इकडे मी मिरचीची उसळ मला ही आवडते. आता हे कांदा, टमाटर आणि मिरची 2-4 कढीपत्त्याची पानं टाकून चांगलं परतून घ्यायचं. जोपर्यंत याच्यामधला कच्चापणा जात नाही तोपर्यंत याला परतून घ्या. मटकीचं पॅकेट भेटतं बघा वाण्याच्या दुकानामध्ये, तिकडून पण मटकी आणू शकता. रातभर भिजत ठेवायची. त्यानंतर मग छानपैकी एक दिवस अजून त्याला स्वच्छ धुवून मग बांधून ठेवायची सुती कापड्यामध्ये. मग छानपैकी मोड येतात. तर हे बघा आता आपलं कांदा, टमाटर, मिरची परतून झाले. याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार इकडे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. आता जर ही मिरच्या जर वापरायच्या नसतील ह्या उसळीमध्ये, लाल मसाला मग हळद मिठासोबत असं गरम मसाला, धना पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं. मग ती लाल मसाल्याची उसळ होऊन जाते. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं आणि थोडेसे हे सगळे मसाले कांदा, टमाटर, मिरचीसोबत परतून झाले की मग आपण याच्यामध्ये मोड आलेली आपली जी मटकी आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. ह्या मटकीच्या उसळीला स्पेशली ज्यावेळेस तुम्ही मिरचीची करता त्यावेळेस हळदीचं प्रमाण थोडा कमीच ठेवा. लाल मसाला असेल तर मग 1-अर्धा चमचा टाकू शकता. तर आता हे सगळे मसाले जे पण आपण परतून घेतलेत, कांदा, टमाटर, मिरची, गरम मसाला, धना पावडर, हळद, चवीनुसार मीठ, हे सगळं ह्या मटकीला एकजीव करून घ्यायचं. हलक्या हातावर हलक्या गॅसनी मस्त याला मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि ह्या उसळीला अजिबात रस्सा वगैरे करायचा नाही, आपल्याला सुक्की बनवायची. त्यामुळे याच्यामध्ये पाण्याची जास्त आवश्यकता नाही. फक्त ही कच्ची असल्यामुळं थोडंसं शिजण्यापुरतं ह्याच्यावर थेंब थेंब पाणी टाकायचं. बाकी सगळी भाजी वाफेवरच तयार होते. आणि लाल मसाल्याची जी उसळ बनली जाते ना त्याच्यामध्ये आपल्याला रस्सा वगैरे वाढवता येतो. हे असं थोडं थोडं थेंब पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही. ही उसळ वाफेवरच तयार होते. हे बघू शकता असे जे वाफा तयार होतात ना त्यामध्ये खूप छान याचा फ्लेवर उतरतो आणि चव छान लागते भाजीला. अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही कुठल्याही कडधान्याला. तुम्ही जर सुक्की बनवत असताल तर मग जास्त पाणी लागत नाही. रस्सा वगैरे बनवायचा मग पाणी टाकू शकता. आता 1-2-3 वेळा असे वाफा दिल्या की आपली ही भाजी बघा परफेक्ट तयार झालेली आहे आणि मस्त फुलून निघलेली आहे वाफेवर. छानपैकी असा मटकीचा फ्लेवर येतोय. माझी तर खूप फेवरेट भाजी आहे मटकीची उसळ. आता काय करायचं, थोडीशी शिजत आली ना म्हणजे होत आल्यावर आपण याच्यावर कोथिंबीरचा लेअर टाकायचा. आता मी इकडे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. हे बघू शकता अशी कोथिंबीर टाकून घ्यायची चारी बाजूनी आणि मग याच्यावर झाकण ठेवायचा. त्या कोथिंबीरचा एक फ्लेवर उतरतो वाफेमध्ये आणि अजूनही चांगली चव येते भाजीला. आता हे बघा 1 मिनटं ठेवायचं कोथिंबीर टाकून आणि मग मिक्स करून घ्यायची. ही जरा वापरून बघा तुम्ही भाजी करता वेळेस, ही ट्रिक खूप छान फ्लेवर येतो कोथिंबीरचा. आणि चांगली मिक्स केलेली आहे आणि तुम्ही आपली भाजी बघू शकता. मटकीची उसळ कशी छान झाली, मोकळी फट सुटसुटीत, अजिबात चिकट नाही झाली. दाना दाना नरम सॉफ्ट झालेला आहे आणि ही अशी खमंग टेस्टी चवदार उसळ तयार झाली आहे खाण्यासाठी. गरमागरम आपण वाफेवर तयार केलेली आहे, जास्त अजिबात पाणी टाकलं नाही. आणि ही मटकीची आपली हेल्दी पौष्टिक अशी उसळ तयार झालेली आहे. लहान मुलाच्या टिफिनसाठी सुद्धा खूप भारी भाजी आहे, नक्की ट्राय करा. गरमागरम प्लेटमध्ये काढायचं. ह्या उसळीसोबत ना ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर असेल ना खूपच मस्त जेवण होईल.
म्हणजे ना ह्याची चव वेगळी लागते. इतर कडधान्यापेक्षा मटकीची चव वेगळीच असते, छान लागते. ह्याच्यामध्ये एक बटाटा टाकू शकता आणि भाकरीसोबत लोणचं, पापड जे पण तुम्हाला आवडत असेल घ्यायचं आणि याचा आस्वाद घ्या. थंडगार वातावरणामध्ये असं गरमागरम गावरान पद्धतीची मटकीची उसळ खाण्याची मजा वेगळीच आहे. टिफिनसाठी बनवू शकता. काय भाजीला सुचलं नाही अशा वेळेससुद्धा तुम्ही झटकीपट ही मटकीची सुक्की भाजी बनवू शकता. दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून खूप मस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही हेल्दी खूप आहे, याच्यामधले गुणधर्म खूप आहेत. म्हणून ही मटकीची उसळ नक्की खाल्ली पाहिजे आणि सगळ्यांनाच आवडते. नक्की ट्राय करून बघा. अशा सिंपल, साध्या, सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला आपल्या सबस्क्रायबर करा. आणि कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल रेसिपी? चला आता मी ही खाऊन घेणार आहे, तुम्ही पण या सगळे खायला. आणि कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.